पण आलेले आहेत. आज त्यांची अध्यक्षता आहे. मध्ये-मध्ये मेसेज येत आहेत काही. अच्छा कंटिन्यू. तर सत्यशोधक हा जो समाज आहे, या समाजाच्या निर्मितीसाठी आम्ही खानदेशवासियांनी किंवा महाराष्ट्रातील काही विचारवंत खास जुळून आले आणि जुळून आल्यानंतर 26 सप्टेंबर 2020 ला सत्यशोधक परिषद, खानदेशस्तरीय सत्यशोधक परिषद आपण चाळीसगावला घेतली. त्या घेण्यामागचं कारण असं होतं, कारण जी सत्यशोधक परिषद 1936 मध्ये जळगावच्या फैजपूर तालुका म्हणजे जळगावचं ते टोक, त्या टोकाला ती काँग्रेसमध्ये विलीन झाली होती. जेव्हा विचारवंतांनी विचार केला, की जर सत्यशोधकच पुनर्जीवित करायची असेल, तर ही कुठं नेमकी केली गेली पाहिजे. जर ती जळगावच्या त्या टोकाला विलीन होत असेल, तर जळगावच्या या टोकाला आपण तिला पुनर्जीवित केली पाहिजे म्हणून चाळीसगाव तालुक्यामध्ये 26 सप्टेंबर 2020 ला आपण सत्यशोधक परिषद अतिशय लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये यशस्वीरित्या पार पडली आणि तिथून हे सत्यशोधकाचं वातावरण खानदेशातून महाराष्ट्रामध्ये घेत गेलं. या ठिकाणी महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्यातून अनेक लोक प्रतिनिधी स्वरूपामध्ये होते. काही विचारवंत सुद्धा आलेले होते. तर हे पुनर्जीवित करण्यामागचं कारण एकच आहे, की हे समजून घेण्यासाठी आपल्याला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंकडे 1873 मध्ये जावं लागेल. पण 1873 मध्ये जाण्यापूर्वी 1848 मध्ये जी स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली, तिथून शिक्षणाचे वारे महिलांमध्ये, महिलांमधून अस्पृश्यांमध्ये आणि इतर वर्गामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने अतिशय शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहोचले. परंतु शिक्षण आणि संस्कृती असे 2 टप्पे येत आहेत. पहिल्यांदा शिक्षण तर सुरू झाले, परंतु दुसरी एक गोष्ट अशी येते, की आम्ही शिकलो, सवरलो, सर्व काही झालो. परंतु जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत एक संस्कृतीचा भाग आहे, एक संस्काराचा भाग आहे. तो एक भाग वेगळा टप्पा येतो. अशा टायमाला जेव्हा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना वाटतं, की लोकं जरी शिकले आणि लोकं जरी या विचाराने पुढे गेले, तरी सांस्कृतिकदृष्ट्या गुलाम राहता कामा नये. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये नेमकं काय आहे? ते नेमकं असं आहे, की तात्यासाहेबांनी जे लग्न लावण्यासाठी मंगलाष्टके येतात ते नव्यानं लिहिली, आपल्या मूळ संस्कृतीला धरून. दुसरी गोष्ट दशक्रिया कशी करावी, घरभरणी कशी करावी, जन्माला आल्यापासून तो मृत्यूपर्यंत हा जो संस्कार आहे, या संस्काराचा पाया रचला आणि तो संस्काराचा पाया मूळ संस्कृतीला धरून रचलेला आहे. आणि ही संस्कृती हा पाया समाजासमोर 1873 नंतर ठेवला. इव्हन आपल्या माहितीचं सांगू इच्छितो, की 1888 पर्यंत सत्यशोधक महाराष्ट्रामध्ये आणि पुण्याच्या परिसरामध्ये अतिशय जोमात कामाला होते. आणि त्याच्यानंतर सुद्धा ती जोमातच वाढत गेली. परंतु 36 नंतर या संस्कृतीचा खंड पडला. म्हणून ही संस्कृती पुनर्जीवित करणं गरजेचं आहे. म्हणून तात्यासाहेबांनी जी मूळ संस्कृतीचा संशोधन केला, तो संशोधनाला आधार म्हणून जी संस्कृती बनवली आणि जी आपल्याला दिली, ती संस्कृती आज सुद्धा त्याच गतीने, त्याच पद्धतीने पुनर्जीवित करून समाजाकडे आणि समाजाने तिला स्वीकारणं काळाची गरज आहे. याच्यात महत्वाचा मुद्दा असा, की एखाद्या देशाला, एखाद्या देशातील लोकांना जर गुलाम बनवायचं असेल, तर त्याची संस्कृती, त्याचा इतिहास किंवा त्याची जी बोलीभाषा आहे ती नष्ट करा. त्याच्याने काय होणार, की त्याला त्याची संस्कृती जर माहीत राहिली नाही, त्याचा इतिहास माहीत नाही राहिला, तर तो गुलाम बनतो आणि तो समाज, ती लोकं, त्या देशातील लोकं कायमची गुलाम एका विशिष्ट संस्कृतीचे बनतात. याच्यासाठी गेल्या 60 ते 70 वर्षापासून आपल्या देशामध्ये इव्हन पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हक्क अधिकाराची लढाई चालू आहे. फुले शाहू आंबेडकर यांनी जो हक्क अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष केला, त्याला आधार म्हणून आजही लढाई चालली आहे. आणि ती लढाई जारी आहे. परंतु एक गोष्ट महत्वाची येते, की ती महत्वाची गोष्ट अशी आहे, की आम्ही हक्क अधिकाराची लढाई लढतो. एका बाजूने आम्हाला या व्यवस्थेकडून हक्क अधिकार घ्यायचे, जे या व्यवस्थेने आम्हाला नाकारलेले आहेत. हे अधिकार मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पण दुसऱ्या बाजूला काय होतं, की सांस्कृतिकरित्या आम्ही काय करतो, वैदिक व्यवस्थेकडे वळतो. लग्न लावायचं असेल तर याला बोलवा, दशक्रिया करायची असेल तर त्याला बोलवा. ह्या पद्धतीच्या सांस्कृतिक सिस्टममध्ये आम्ही अटकलेलो आहोत. म्हणून एकीकडे हक्क अधिकाराचा बंड आहे आणि दुसरीकडे सांस्कृतिक मध्ये आम्ही गुलाम होत आहोत. म्हणून जर सामाजिक परिवर्तन जर करून घ्यायचं असेल, तर हक्क अधिकाराची लढाई जेवढी महत्वाची, तेवढीच घराघरामध्ये मूळ संस्कृतीचा सत्यशोधक संस्कार होणं गरजेचं आहे. हे जर असेल तरच आम्ही सामाजिक परिवर्तन या देशामध्ये, या राज्यामध्ये करू शकतो. अन्यथा नाही.
एकीकडे म्हणणार हे प्रायव्हेट एज्युकेशन आहे, हे बंद करा आणि सरकारी चांगलं करा. चला झाला. तुमच्या मागणीला मान्यता मिळाली, प्रायव्हेटीकरण संपलं आणि आपलं सरकारीकरण चांगल्या पद्धतीने आलं. पण शेवटी तुम्ही संस्कृती कोणती फॉलो करता, तिथं येऊन ही गुलामी थांबते आणि तिथून हे सर्व सुरू होते. म्हणून संत सुद्धा म्हणतात, की संस्कृती अशी असली पाहिजे, की त्या संस्कृतीमध्ये तुमचा विकास असला पाहिजे. त्या संस्कृतीमध्ये तुमची आर्थिक उन्नती असली पाहिजे. त्या संस्कृतीमध्ये सामाजिक परिवर्तन असलं पाहिजे. त्या संस्कृतीद्वारे तुमची या देशातील राजसत्ता सुद्धा पलटली पाहिजे. या सर्व गोष्टी संस्कृतीशी रिलेटेड आहेत. म्हणून गेली 60 ते 70 वर्षापर्यंत असं चित्र लक्षात येत आहे, की शिकला सवरलेला वर्ग सुद्धा त्या संस्कृतीकडे जाताना दिसत आहे. म्हणून वर्तमान जे सरकार आलेले आहे, हे सांस्कृतिक बेसवर आलेलं आहे. सांस्कृतिक बेसवर आहे. म्हणून आम्हाला आमची संस्कृती माहित नाही आणि मूळ संस्कृती माहित नसल्यामुळे आम्ही त्यांची संस्कृती स्वीकारतो. त्याच्यामुळे काय होतं, ज्या संस्कृती घरामध्ये पनपते, जी संस्कृती समाजामध्ये दिसते, त्या संस्कृतीचे राजकीय सत्ते हे राज्यावर किंवा राष्ट्रामध्ये उमटत असतात. म्हणून आमची संस्कृती फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी त्यावेळेस नक्की ओळखलं होतं, की संस्कृती महत्वाची आहे. म्हणून शिकलेल्या लोकांना संस्कृती देणं गरजेचं आहे आणि ती संस्कृती जी थांबलेली होती 1936 नंतर ती 26 सप्टेंबर 2020 ला पुनर्जीवित करून पुन्हा तिला महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करायची ही सत्यशोधकाची पहिली भूमिका असेल. दुसरा मुद्दा सांगू इच्छितो, की संतांनी सुद्धा ही जी संस्कृती सांगण्याचा प्रयत्न केला, जसं उदाहरणार्थ दिशा आणि काळ या अशुभ सांगायच्या आणि त्यांना शुभ करण्याच्या नावाने पैसा गोळा करायचा. म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, हरीच्या दासा काळ अवघे दिशा. म्हणजे काय होतं, की जो हरीचा दास आहे, हरीचा भक्त आहे, त्याला 10 दिशा शुभ आहेत आणि जर कोणी या 10 दिशा अशुभ मानत असेल किंवा शुभ अशुभच्या गोष्टी करत असेल, तर त्यानं पांडुरंगाचं सुद्धा नाव घेऊ नये. ह्या पद्धतीचं त्यावेळेस परखड मत संस्कृतीविषयी मांडलेलं आहे. त्याच पद्धतीने जेव्हा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी मूळ संस्कृती लिहिली, आता ही मूळ संस्कृती जर लिहिली तर याचं संशोधन गेल ॲमेटने सुद्धा केलं. प्रख्यात विचारवंत, जागतिक विचारवंत त्यांनी सुद्धा जेव्हा हे अनालिसिस केलं, याचं संशोधन केलं, तर त्यावेळेस त्यांनी आपलं मत 2 लाईनीमध्ये मांडलं. कल्चर रिव्हॉल्ट कल्चर रिव्हॉल्ट इन कॉलोनियल सोसायटी, नॉन ब्राह्मणिकल मोमेंट इन वेस्टर्न इंडिया. म्हणजे काय? वसाहतवादामध्ये सांस्कृतिक बंड फुलेंनी केला. तो पण कुठे? नॉन ब्राह्मणिकल मोमेंट इन वेस्टर्न इंडिया. मग विचार करा, की गेल्या 60 ते 70 वर्षापासून आम्ही फुले शाहू आंबेडकर यांची एक हक्क अधिकाराची लढाई लढत आहोत, ती जारी आहे. पण एकीकडे गेल ॲमेट फुलेंचं काय संशोधन करत आहे, की कल्चर रिव्होल्ट इन कॉलोनियल सोसायटी, वसाहतवादामध्ये सांस्कृतिक बंड केला. आणि हा बंड जेव्हा गेल ॲमेट सारख्या विद्वानांना लक्षात येतोय आणि आम्ही एकीकडे हक्क अधिकाराची लढाई चालवते, हे दोघंही बराबर जर चालले तरच या देशामध्ये सामाजिक परिवर्तन, राजकीय परिवर्तन, आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि शैक्षणिक विकास शक्य आहे. नाहीतर काय होणार, एकीकडे आम्हाला हक्क अधिकार मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, तो मिळणार देखील आम्हाला, परंतु दुसऱ्या बाजूला आम्ही वैदिक संस्कृतीमध्ये जर अटकलेलो असेल तर आम्ही सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या म्हणजे मुलाचं नाव ठेवावं, त्याला विचारून ठेवावं, अशा पद्धतीच्या संस्कृतीमध्ये जर असाल तर आम्ही सामाजिक परिवर्तन आणि त्या संस्कृतीच्या दहशतवादातून बाहेर येणार नाही. पुन्हा आमचं काय होणार आहे, सांस्कृतिक दमन होणार आणि सांस्कृतिक आमचं शोषण होणार. म्हणून गुलामगिरी जर तुम्ही वाचला, तृतीय रत्न जर तुम्ही वाचला, काय दिसतं याच्यात? सांस्कृतिक गुलामी आहे आणि सांस्कृतिक गुलामीच्या माध्यमातून आर्थिक शोषण होताना दिसत आहे. यासाठी फुलेंनी काय केलं, की मूळ संस्कृतीकडे आलं पाहिजे. मग ही मूळ संस्कृती काय, याचं संशोधन फुलेंनी केलं. आता मूळ संस्कृती करत असताना याचे 3 टप्पे पडतात, की बहुजनांचे जे प्रेरणास्थान आहे, जसं आधुनिक भारतामध्ये फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, माँसाहेब जिजाऊ, तर सावित्रीबाई फुले तर माता रमाईपर्यंत हे सर्व मानलं जातं. परंतु मध्ययुगीन भारतामध्ये आमचे जे पूर्वज आहे यांचे प्रेरणास्थान वेगळे आणि त्याच्याहून जर पुढे गेला तर प्राचीन भारतामध्ये जे आमचे प्रेरणास्थान आहेत ते वेगळे आहेत. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी प्राचीन सभ्यतामध्ये आमच्या बहुजनांचे प्रेरणास्थान काय होते हे लिहून काढलं आणि याचा पुरावा मिळतो गुलामगिरीच्या 6व्या आणि 7व्या खंडामध्ये. 6व्या खंडामध्ये फुले लिहितात, की बळीराजा म्हसोबा हे आमचे प्रेरणास्थान आहे. त्याचसोबत जे कुलदैवत आहे हे सुद्धा आमचं स्थान आहे. म्हणून जर तुम्ही बळीराजाचं स्थान जर बघितलं, हे जे तुमचं भरूच आहे अहमदाबादच्या खाली, हे बलिस्थान आहे आणि या बलिस्थानाच्या खाली जो महाराष्ट्र स्टार्ट होतो तर केरळापर्यंत खाली जातो, याला सप्त पाताळ म्हणतात.
राजेंद्र कुंभार साहेबांनी खूप छान मांडणी केली आणि त्यांचं मार्गदर्शन खूप मोठं आणि खूप मोठा अभ्यास आहे. तर या सप्त पातळामध्ये एक स्त्री होती आणि ती स्त्री स्त्रीसत्ताक होती. 2 प्रकार पडतात, स्त्रीसत्ताक आणि मातृसत्ताक. त्या स्त्रीसत्ताक होत्या आणि या स्त्रीसत्ताकाच्या अंडरटेकिंगमध्ये अजून काही स्त्रीसत्ताक पद्धत होती. त्याच आमच्या कुलदैवत आहेत, त्याच आमच्या आस्त्रास आहेत, त्याच आज आमच्या जसं कालिका असेल, एकविरा असेल, ह्या कुलदैवत आहेत. अंबादेवी असेल, ह्या स्त्रीसत्ताकमध्ये येतात. हिंगलाज माता असेल, ह्या स्त्रीसत्ताकमध्ये येतात. एवढं फुलेंनी त्या काळचं संशोधन करून जसं आज वर्तमानमध्ये जर एखादं चांगलं कार्य करायचं असेल किंवा कोणतंही कार्य करायचं असेल, तर आम्ही फुले शाहू आंबेडकर यांना प्रेरणास्थान मानतो. पण प्रश्न दुसरा निर्माण होतो, की त्या काळी आमच्या पूर्वजांनी कोणाला प्रेरणास्थान मानलं? तर त्या काळी आमच्या पूर्वजांनी खंडोबाला प्रेरणास्थान मानलं, कुलदैवताला प्रेरणास्थान मानलं, म्हसोबाला प्रेरणास्थान मानलं आणि जर शुभ कार्य करायचं असेल म्हणजे समजा उदाहरणार्थ लग्न करायचं आहे, तर हे लग्न करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? तर याच्यासाठी पहिली जी पत्रिका येते तर आता पत्रिका येऊ लागले. पहिले तांदूळ ठेवायचे. तांदूळाचं आमंत्रण असायचं. दारोदारी तांदूळ दिले जायचे. आमच्या भागात तरी अशी प्रथा, अशी संस्कृती आहे. तर त्याच पद्धतीने जी कुलदैवत असायची, तर त्या कुलदैवताची जिथं असेल, जिथं तिथं स्थान बनवलं असेल, त्या ठिकाणी ते तांदूळ ठेवणे आणि पहिला तांदूळ, शुभ कार्याचा पहिला तांदूळ किंवा लग्नाचा पहिला तांदूळ हा कुलदैवताला असायचा. आज बदललं थोडंसं सिस्टम, तर आज आम्ही डायरेक्टली कुलदैवताला पहिली पत्रिका देतो. दुसरी गोष्ट काय होते, की लग्नाची तारीख धरल्यानंतर जो खंडेराव आहे, या खंडेराला प्रेरणास्थान मानलं आमचं त्या टाईमाच्या आमच्या लोकांनी, त्या टाईमाच्या आमच्या पूर्वजांनी. म्हणून घरामध्ये हळदीच्या पूर्वी वरं बसवली जातात. भाऊबंदकीतल्या लोकांना बोलावलं जातं, त्यांना जीव घातलं जातं आणि तळी भरली जाते आणि ही तळी भरल्यानंतर पुढच्या कार्याला सुरुवात होते. ही आमची संस्कृती आहे. आणि आजही ही संस्कृती कर्नाटक पासून तर महाराष्ट्रापर्यंत एक तर कुलदैवताला प्राधान्य देऊन दिले जाते किंवा कुलदैवत आणि खंडेराव या दोघांनाही प्राधान्य दिलं जाते आणि अशा पद्धतीने शुभ कार्याची सुरुवात होते. इथं कुठेही मध्यस्थी लागत नाही. एवढंच नव्हे तर आमची जी कानबाई आहे, चंपाषष्ठी आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील याच्यात कुठेही मध्यस्थी लागत नाही. प्रश्न दुसरा निर्माण होतो. मग लग्न किंवा दशक्रिया किंवा घरभरणी किंवा वास्तुशांती याला ब्राह्मण लागतो आणि ब्राह्मणाला बोलवलंच पाहिजे असा कायदा कोणी केला? या ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी काय केलं? सत्यशोधकाची पायाभरणी करताना असताना मध्यस्थीला बाजूला केलं आणि जी प्राचीन संस्कृती होती आणि प्राचीन संस्कृतीमध्ये आमचे जे बहुजन पूर्वज होते, हे ज्यांना प्रेरणास्थान मानायचे ते आजही पिढ्या दर पिढ्या हजारो वर्षापासून इथपर्यंत आलेलं आहे आणि या संस्कृतीकडे सर्वांनी आलं पाहिजे आणि मध्यस्थी बाजूला केला पाहिजे. कारण का? आमची जी संस्कृती आहे ती लोकव्यवहारामध्ये आणि बोलीभाषेमध्ये जी आम्ही बोलीभाषा बोलतो ना तिच्यात आहे. आणि जर कोणी मागितला पुरावा की दाखव तुमची संस्कृती कुठे आहे? तर मी नक्की सांगू शकतो आमची संस्कृती दगडामध्ये कोरलेली आहे. जर उदाहरणार्थ आमच्या संस्कृतीचा भाग घेतला तर घट स्थापना ही आमची संस्कृती आहे. चंपाषष्ठी आमची संस्कृती आहे. तडी भरणे आमची संस्कृती आहे. म्हणून जेव्हा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधकाच्या मूळ संस्कृतीकडे आणलं तर मी सत्यशोधक आहे हे कसं सिद्ध होणार? तर ते सिद्ध करण्यासाठी तो इतिहास, ती संस्कृती उचलली, की तुम्ही तडी भरा, तडी उचला, एळकोट एळकोट जय मल्हार आणि पूर्ण ते स्लोगन पूर्ण केल्यानंतर त्या दिवसापासून तुम्ही सत्यशोधक झालात. सत्यशोधक म्हणजे काय? की या दिवसापासून जन्मापासून तर मृत्यूपर्यंत माझ्या कुटुंबामध्ये जो विधी, जो संस्कार होणार त्या ठिकाणी मी कोणताही मध्यस्थी वापरणार नाही आणि मी माझ्या मूळ संस्कृतीनुसारच हे सर्व करणार. हा सत्यशोधक आहे. आणि हा सत्यशोधक जर झाला, तर खऱ्या अर्थानं समाजामध्ये सामाजिक परिवर्तन, विषमतेचं जी विषमता आहे ती समाप्त होणार. कारण जोपर्यंत मध्यस्थी आहे, तोपर्यंत शुभ-अशुभ ही गोष्ट राहणार आहे. त्याने सांगावं, की तुमच्या राशीत मंगळ आहे, तर तुम्ही त्या पद्धतीनं करावं. आता शिकलेली लोकं याच्याकडे वळत आहे. कारण का? कारण 60 ते 70 वर्षामध्ये आमची जी मूळ संस्कृतीची मूव्हमेंट पाहिजे होती, जी मूळ संस्कृती आम्ही लोकांना समजवली पाहिजे होती, या समजण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो. फक्त हक्क अधिकाराच्या लढाईने दिशे गेलो, हे मागे राहिलं. म्हणून आज कल्चर रिव्हॉल्युशन होताना असं दिसत आहे, की आमच्या बाजूने न येताना दुश्मन कल्चरवर हावी होताना दिसत आहे. दुश्मन म्हणण्यापेक्षा की जो मध्यस्थी आहे, तो हावी होताना दिसत आहे. आता याच्यामध्ये मध्यस्थी म्हणजे ब्राह्मण आला. आता ब्राह्मणाविषयी सत्यशोधकाचं मत काय आहे, की ब्राह्मणाची ही संस्कृती वेगळी आहे. ब्राह्मणाची संस्कृती वैदिक आहे आणि आमची संस्कृती वेगळी आहे. त्यांच्या संस्कृतीमध्ये खंडेराव नाही, त्यांच्या संस्कृतीमध्ये कुलदैवत नाही, त्यांच्या संस्कृतीमध्ये चंपाषष्ठी नाही, त्यांच्या संस्कृतीमध्ये घटस्थापना नाही, त्यांच्या संस्कृतीमध्ये हे नाहीये. म्हणून ब्राह्मणांनी ब्राह्मणाच्या संस्कृतीची जोपासना करावी त्याबद्दल आमचं कोणतंही काही म्हणणं नाही, ना कोणती तक्रार आहे किंवा कोणता विरोध आहे असं काहीच नाहीये.
आणि आमच्या लोकांनी आमची संस्कृती स्वतः घ्यावी, याच्यात कोणताही वादविवाद नाहीये. म्हणून सत्यशोधकाची भूमिका काय, की आपण आपल्या संस्कृतीकडे आलो पाहिजे. जर आम्ही मध्यस्थीची संस्कृती स्वीकारली तर राजकीय विजय त्याचा होणार. जर आम्ही मध्यस्थीची जी संस्कृती स्वीकारली तर येणाऱ्या काळामध्ये तो जो रेट ठेवणार ना लग्न लावण्याचा, तो रेट आम्हाला द्यावा लागणार. पुरावा म्हणून जर पाहिजे असेल तर 2 मिनिटं जास्त घेतो. 1882 मध्ये ओतूरला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये आम्ही पाहिलेले फुले या पुस्तकामध्ये जे महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेले त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे, की त्या टायमाला 1882 मध्ये लग्न लावण्याचे ₹20 घ्यायचे. किती रुपये? ₹20. आता मी माझ्या जीवनातली एक घटना सांगतो. माझी आई शेताच्या कामाला जायची. मला चांगलं आठवतं माझा 89 चा जन्म आहे. साधारणतः 95-96 किंवा 97च्या दरम्यान एक जे कपाशी येतं ना कपाशी, त्याचं जे 2 चाचा असतात ना, ते दिवसभर वेचण्याचे ₹2 मिळायचे. जर 1995च्या दरम्यान जर रोजंदारी ₹2 असेल, तर 1882 मध्ये काय मजुरी असेल आणि त्या मजुरीच्या टायमाचे ते ₹20. विचार करा किती शोषण होतं. जेव्हा फुलेंनी बंड केलं आणि सांगितलं, की मध्यस्थी नाकारा आणि तुमचे लग्न तुम्हीच लावा आणि मूळ संस्कृतीकडे या, त्यावेळेस मध्यस्थींनी ₹20 रेट 50 पैशावर आणला होता. तरी मी म्हणतो 50 पैसे हे महागच आहेत. तर सांस्कृतिक शोषण होणार म्हणून मूळ संस्कृतीकडे येणं हा सत्यशोधकाचा मूळ पाय आहे. एवढं करूनच हे चालणार नाहीये, तर सत्यशोधक संस्काराच्या शाळा सुद्धा उभ्या कराव्या लागतील आणि ह्या पद्धतीचा पूर्ण समाज निर्माण करावा लागेल. सांस्कृतिक दृष्ट्या निर्माण करावं लागेल तरच या गोष्टी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये परिवर्तन होतील. नाहीतर हक्क अधिकारामध्ये लोक एकीकडे हक्क अधिकार मिळतील, नोकऱ्या मिळतील, शिक्षण मिळणार. परंतु त्या शिक्षणामध्ये तुमची संस्कृती नाही आणि इकडे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जर तुम्ही मध्यस्थीची संस्कृती शिकणार तर ध्यानात ठेवा, ज्याची संस्कृती घरामध्ये जोपासेल या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सांस्कृतिक राजसत्ता सुद्धा त्यांचीच येणार. आम्ही कितीही सत्तासाठी धडपड करण्याचा प्रयत्न केला तरी आमचे लोक सांस्कृतिक गुलाम जर असतील, एकीकडे आजही लोक आरक्षणाचा फायदा घेतात, पण संस्कृती कोणती जोपासतायत त्यांची. त्याच्यामुळे एकीकडे आरक्षणाचा फायदा घेऊन जॉबला गेले, मोठ्या मोठ्या नोकऱ्या चोकऱ्या मिळाल्या, तरी सुद्धा संस्कृतीमध्ये अडकल्यामुळे आज सर्व चढवडी हक्क अधिकाराच्या चालू असताना, प्रबोधन कंटिन्यू चालू असताना सुद्धा सांस्कृतिक विजय मात्र मध्यस्थी लोकांचा होताना दिसत आहे. यासाठी सत्यशोधक असं म्हणत आहे, की आपल्याला महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये सत्यशोधक मजबूतपणे उभं करायचंय. दुसरं तिसरं काही करायचं नाही. आपल्या मूळ संस्कृतीकडे यायचंय. तरी देखील याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण होणार, की सत्यशोधक जे विधी आहेत, जे मंगलाष्टके आहेत, जे दशक्रिया आहेत, हे कोण करणार? हे प्रत्येकाला शिकणं, बोलणं तर अवघड आहे. यासाठी सत्यशोधकाची भूमिका आहे, की प्रत्येक तालुक्यामध्ये तर नव्हे तर प्रत्येक गावामध्ये 2-2 विधीकर्ते निर्माण करायचे, जे लग्न लावतील, जे वास्तुशांती करतील, जे घरभरणी करतील, जे दशक्रिया करतील. जन्मापासून तो मृत्यूपर्यंतचा जो सांस्कृतिक आमचा आणि संस्कारचा ढाचा आहे, याच्यावर सत्यशोधक विधीकर्ते तयार करणं चाललेलं आहे. आणि ते सत्यशोधक विधी येणाऱ्या काळामध्ये तालुका वाईज, जिल्हा वाईज आणि गाव वाईज निर्माण होतील आणि जे कोणी सत्यशोधक आहेत, त्यांनी कंटिन्यू त्या माणसाकडनं ते कल्चरचं काम करून घ्यावं. परंतु मध्यस्थीला बाजूला करावं. कारण मध्यस्थी येणं म्हणजे त्यांची संस्कृती येणं. त्यांची संस्कृती येणं म्हणजे आम्ही त्यांच्या संस्कृतीचे गुलाम होणं आणि त्यांच्या संस्कृतीचे गुलाम होणं म्हणजेच आमचं चारही बाजूंनी सर्व शोषण आणि अधिकार वंचित आम्ही होणार. त्याच पद्धतीने दुसरा मुद्दा असा आहे, की अनेक लोकांना सत्यशोधक समजलं. त्यांनी ठरवलं की सर थोडं आपल्याला वेळेचं मध्यस्थी नियोजन आहे. नाकारायचं आहे. वेळेचं नियोजन. येस सर. हो, हो. तर सत्यशोधकाचं विवाह केले त्यांनी. नाही म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये सत्यशोधकाचे हजारो नव्हे तर जवळ-जवळ 10,000च्या पुढे गणित असेल सत्यशोधक विवाह केलाय. परंतु याच्यामध्ये समाजाचं रूपांतर झालं नाही. म्हणून सत्यशोधकाची भूमिका आहे, की सत्यशोधक ज्यांनी ज्यांनी विवाह केलेला आहे, त्या लोकांना एकत्रित करणे आणि त्यांचा सत्कार करणे आणि दुसरी गोष्ट सत्यशोधक समाजाची निर्मिती करणे आणि तिथून पुढे सत्यशोधक सामूहिक विवाह सुद्धा लावणे. या पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत. परंतु दुसरी एक गोष्ट महत्त्वाची जाता जाता सांगतो, की सत्यशोधक हे जे राज्य सत्यशोधक परिषद नाव आहे, हे राज्य सत्यशोधक परिषद हे तात्पुरतं आहे. याचं नाव राष्ट्रीय लेव्हलचं लवकरात लवकर आपल्या समोर येईल आणि त्यासाठी संपूर्ण रजिस्ट्रेशन वगैरे या सर्व तयारी चाललेल्या आहेत. त्याचा ढाचा, त्याचं अनुशासन, त्याची उद्दिष्ट, त्याची घटना या सर्व गोष्टी अतिशय ज्या काळी फार पूर्वी जर 2,500 वर्षापूर्वी गेला, की जी संघ पद्धत होती, त्या संघ पद्धतमध्ये लोकांना निर्णय घेता यायचा. राजेशाही जरी राहिली तरी लोकांचं मत महत्वपूर्ण असायचं आणि लोकांच्या मतावर राजा निर्णय घ्यायचा. म्हणजे प्रजाच्या वरती राजा नाही, प्रजाच्या वरती राजा नाही, प्रजा पहिले आणि राजा नंतर. हा जी पद्धत होती ही पद्धत सत्यशोधक मध्ये आपण विकसित करणार आहोत.
आणि त्या दिशेने हे चालले आणि ह्या सत्यशोधकाच्या भूमिका थोडक्यात तुमच्या समोर मांडल्या. मूळ संस्कृतीकडे येऊन आमच्या संस्कृतीचा जोपासना करून आम्ही आलो पाहिजे. एवढे बोलून थांबतो. धन्यवाद. जय सत्यशोधक. तायडे सर. शिंदे सरांना विनंती करतो की शिंदे सरांनी कार्यक्रमाचं औपचारिकरित्या उद्घाटन करायचं आहे. जय सत्यशोधक सर. सर्वांना जय सत्यशोधक. जय जाऊ. आवाज येतोय सर? येतोय सर्वांना येतो? येतोय. आज खूप मोठा आनंद होतोय की बऱ्याच दिवसाच्या नंतर, खूप दिवसाच्या नंतर सर्वजण ऑनलाईन पद्धतीने होईना, पण आपण सर्वजण एकूण ऐकून घेण्यासाठी किंवा एकूण समजून घेण्यासाठी, एकूण ज्योतिराव फुलेंचे जे काही कार्य आहे ते करण्यासाठी सत्यशोधक परिषदेनं जे काही हा गणतंत्र दिनानिमित्त कार्यक्रम केला, तर या उद्घाटन प्रसंगी मला जे काही आमंत्रण दिलं आणि ह्या उद्घाटन प्रसंगी मला ऑनलाईन पण मी थोडस तांत्रिक अडचण आल्यामुळं थोडस माझ्या मोबाईलवर नाही येऊ शकलो, माझ्या मुलाच्या मोबाईलवर बोलतोय. तर ह्या प्रोग्रामचं उद्घाटन झालं असं मी पहिल्यांदा घोषित करतो आणि मला हे काही या ठिकाणी सर्वांनी मान दिला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे प्रथमतः आभार मानतो. आणि खरोखर जे आपल्याला सर्वांना जे काम करायचं आहे सर, सर्वांना विनंती करतो बहुजन समाजातील की आपल्याला ज्योतिराव फुल्यांनी जे मार्ग दाखवलेला आहे, तो जो मार्ग जो आहे ती सत्याचा मार्ग आहे. तो सत्यशोधक चळवळ आम्हाला सांगितलेली आहे किंवा वारकरी संप्रदाय आम्हाला सांगून गेला की खऱ्या अर्थानं सत्य काय आहे. सत्य असती मन केले ग्वाही, मानेले नाही बहुमता. तरी पण आम्ही कुठंतरी त्याचा काही गोष्टीचं खंडन किंवा पाखंडन किंवा त्याला आपण त्याला घासून घेत नाहीत. ते जे विचार आहेत ते घासून घेत नाहीत आणि आपला जे बहुजन समाज आहे वाचन करत नाहीत. त्याच्यामुळे आपला जे बहुजन समाज भरकडला जातो. तर याचे बरेचसे असे साधे साधे आता सरांनी जे काही गोष्टी सांगितल्यात, तर त्या निमित्तानं मी एक गोष्ट सांगू इच्छितो की बाबा आपण जे आहेत साध्या साध्या गोष्टी ज्या काही घरामध्ये वापरणाऱ्या गोष्टी आहेत, आपल्याला ज्या काही अंधश्रद्धेकडे नेणाऱ्या किंवा त्यांनी त्यांच्या कशा करून घेतल्यात, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मी एक साधारण गोष्ट सांगतो की मेंदूचं जे खाद्य आहे की त्यांनी मेंदूचं खाद्य बदाम आहे, तर ते बदाम त्यांनी साधारणतः आपल्याला पोथी पुराण किंवा देवाच्या भाकड कथा लावून त्यांनी बदाम हे त्यांच्याकडं वळून घेण्याचं त्यांनी माध्यम निवडलं आणि बदाम आमच्या घरातला त्यांनी हिसकावून घेतला. खारी खोबरं आमच्या शरीर प्रकृतीचं खाद्य आहे, ते पण आमच्याकडून हिसकावून घेतलं. ह्या अशा पान आहे किंवा नारळ आहे, नारळ खऱ्या अर्थानं प्यायची गोष्ट आहे, पण ते बिमार पडल्याच्या नंतर आपण त्या गोष्टी नारळ आपण पेशंटला घेऊन जातो. तर अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला ज्योतिराव फुल्यांनी किंवा संत वारकरी संप्रदायाने आम्हाला सांगितलं. परंतु आता कोणतरी एकाने इथं याच्यावर कमेंट केली होती की मध्यस्थी ब्राह्मणच का, असं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जो चोरी करल त्यालाच शिक्षा होईल, जो चोरी करल, जो काही वाईट कर्म करल त्यालाच त्याचंच नाव पुढे येईल. तर ज्यानं आमच्या महापुरुषांना त्रास दिलेला आहे किंवा महापुरुष संपवायचं काम केलं, त्यांचं साहित्य संपवण्याचं काम केलं, आम्ही त्याचं जर नाव घेतलं तर कोणाला दुसऱ्याला वाईट वाटायचं कारण नाही, कारण ते सर्वजण आमचे बांधव आहेत निश्चितच. आणि जर समजा वारकरी संप्रदायाचं जर त्यांना मान्य जर असतं तर तुकोबारायांना, रामदेव महाराजांना आणि जनाबाईंना यांना त्यांना त्रास दिला नसता आणि सर्वांना संपवलं नसतं. आणि म्हणून आजही समजा वारकरी संप्रदायासह सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वारकरी प्रत्येक कुठल्याही किती तळागाळातला गरीबीतला गरीब कोणी जर वारकरी असेल त्याला काही जरी येत नसेल तर नुसती माळ घालतो, तर ब्राह्मणी व्यवस्थेच्या गळामध्ये माळ नसती. त्यानंतर त्याच्या कपाळी जे अष्टगंध आहे तोही नसतो. त्यानंतर जी काही नाव आहेत, तुकाराम नाव असेल, नामदेव असेल किंवा छत्रपती शिवराय नाव असेल किंवा यवन ज्योतिबा असेल,
हे जे नाव जे आहेत सुद्धा आमचे, तर आमचे नाव बहुजन समाजातील नाव जे आहेत, तर हे आमच्या शृंखलेप्रमाणेच आहेत. खंडोबा विठोबा जसं आता सरांनी सांगितल्याप्रमाणेच आहे. परंतु त्यांच्याकडे नाव सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणून सगळ्या ह्या गोष्टीचा जर विचार केला का आमच्या अधोगतीचे बहुजन समाजाच्या अधोगतीचे खरे कारण की आम्हाला आमच्या उद्धारासाठी ज्यांनी कार्य केलं, तर ते अलगदरित्या बाजूला करण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांचं नाव पुढे येणार. आणि या ठिकाणी आपण पुढील जी दिशा आहे ती सरांनी सांगितलं की आता आपण जे हे राज्य सत्यशोधक परिषद हे नाव सुद्धा आपण बदलणार आहोत आणि नक्की सर आवाज गेलाय सर. शास्त्राला गणतंत्र जे आहे त्यांचे जर पुष्पगुच्छ व्याख्यात्या ज्या आहेत सत्यशोधिका डॉक्टर अभिलाषा ताई त्या सत्यशोधक आहेत आणि भूमिपुत्र ब्रिगेडियर संघटनेच्या त्या कार्यकर्त्या आहेत. तर त्यांच्या आपल्याला ऐकायचंय, त्यांना आपल्याला वेळ द्यायचा आहे. आपण आवाज येतोय सर? येतोय येतोय येतोय. हॅलो, येतोय येतोय येतोय. तर आपल्याला सर्वांना त्यांना ऐकायचंय आणि मला पण बोलण्याची संधी दिली आणि आपण होतोय तर त्यांना आपल्याला ऐकायचंय. तर या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि मला या ठिकाणी उद्घाटनासाठी आमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय सत्यशोधक. आणि ताईंना मी विनंती करतो पुढील कार्यक्रम आपण चालू ठेवा. धन्यवाद सर, धन्यवाद. आज उद्घाटन झालेलं आहे. तायडे सर. धन्यवाद सर. आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन शिंदे साहेबांनी केलं आहे आणि सर्वप्रथम मी आपला माफी मागतो की टेक्निकल काही प्रॉब्लेममुळे मी सूत्रसंचलनाला उशीर माझ्याकडनं झाला आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सर्वांना गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या या आपल्या सत्राचं उद्बोधन ज्या करणार आहेत आपल्या सत्यशोधिका डॉक्टर अभिलेषाताई गावतुरे, प्रसिद्ध बालरोग तज्ञ चंद्रपूर आणि भूमिपुत्र ब्रिगेड चंद्रपूरच्या प्रचारक यांना मी या आजच्या या सत्राचं उद्बोधन करावं असं मी त्यांना विनंती करतो. राधे मावकडून चार्जर आणतो कर. जय ज्योती, जय क्रांती. मी सर्वप्रथम अखिल भारतीय सत्यशोधक परिषदेचे आभार मानते की त्यांनी 26 जानेवारी रोजी हा एक महत्त्वाचा विषय लावून संपूर्ण समाजाला उद्बोधन करण्याचं ठरवलं. या कार्यक्रमाला लाभलेले मुख्य पाहुणे शंकरराव लिंगे सर, या कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे हेरनाड सर, तायडे सर आणि सर्व सत्यशोधक चळवळीचे आमचे सत्यशोधक कार्यकर्ते, मी सर्वांना नमन करते, अभिवादन करते सर्वांचं. आणि हा जो महत्त्वाचा विषय इथे लावलेला आहे, मी जास्त वेळ न गमावता, कारण की वेळ भरपूर झालेला आहे, आणि आजचा जो विषय लावलेला आहे की महात्मा फुलेंना अपेक्षित असा गणतंत्र, आज संपूर्ण भारत हा गणतंत्र दिवस साजरा करतो आहे. आणि जरी आम्हाला 1947ला स्वातंत्र्य मिळालं तरी सुद्धा 2-3 वर्षांनी 26 जानेवारी 1949ला हा देश गणतंत्र राष्ट्र असा घोषित केला गेला आणि एक संविधान या देशाला मिळालं आणि त्याप्रमाणे या देशाची सूत्रे सांभाळल्या जावी हे आमच्या संविधानकर्त्यांना अपेक्षित होतं. हे आमच्या चळवळीतील आमचे जे महान नेते होते, महान नायिका, या सर्वांना अपेक्षित होतं. आणि म्हणून 75 वर्षानंतरही जर हा विषय लावला जातो तर आजही कुठे आम्ही ते गणतंत्र अनुभवत नाही आहोत जे आमच्या महापुरुषांना अपेक्षित आहे. आणि म्हणून हा विषय कदाचित लावावा लागतो आहे.
या देशाला लोकशाही बहाल झाली आणि हा देश रिपब्लिक डेमोक्रेटिक जाहीर झाला, पण या देशाचा जो इतिहास आहे जो आम्हाला सांगतो की कधीतरी 2000 वर्षापूर्वी या देशात गणतंत्र होतं, सिंधू संस्कृतीमध्ये गणतंत्र होतं आणि म्हणून शेतकऱ्याच्या मुलाला सुद्धा राजा येता होत होतं. आणि म्हणून आपल्याला दिसतं की सिद्धार्थ गौतमचे वडील, त्यांचे चित्र दिसतं की शेती करायचे पण राजा होण्याचा सुद्धा त्यांना मान मिळाला आणि कुठेतरी रोटेशन पद्धतीने प्रत्येकाला तो मान मिळायचा, प्रत्येकाला तो अधिकार मिळायचा आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये गणव्यवस्था होती. आमच्या देशात गणिका होत्या, गणराज्य होतं आणि ती गणपद्धती गणतंत्र होतं आणि त्या गणपद्धतीमध्ये ती किती सुंदर होती याचं हा इतिहास आम्हाला माहिती आहे. त्या देशामध्ये एक कृषी व्यवस्था होती, त्या देशामध्ये एक न्याय व्यवस्था होती, त्या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता होती आणि म्हणून जगाच्या पाठीवर भारताचं नाव होतं. आणि अशा लोकांचं आक्रमण या देशात झालं ज्यांना या देशात मुठभर लोकांचं राज्य निर्माण करायचं होतं आणि कुठेतरी ते सफल झाले आणि त्यासाठी त्यांनी काय काय केलं हा इतिहास सुद्धा आम्हाला माहिती आहे. त्यांनी बळाचा वापर केला, त्यांनी साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टींचा वापर केला आणि त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले, अनेक प्रकारचे साहित्य लिहिले आणि या देशातील बहुसंख्य लोकांना, बहुजनांना गुलाम करण्यासाठी एक अशी व्यवस्था निर्माण केली की जेणेकरून हे या तावडीतून हजारो वर्ष ही साखळी तोडू शकणार नाही आणि कायम आमच्या गुलामीत राहतील. आणि तो इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी जे काही केले त्यांनी स्वतःचं वर्चस्व दाखवण्यासाठी एक पुरोहितशाही आणली आणि देवाचं नाव घेतलं की आम्ही देवाने पाठवलेले दूत आहोत, आम्ही देवाने घोषित केलेले सर्वोच्च लोक आहोत आणि म्हणून आम्हाला या वर्णव्यवस्थेत सर्वात वरती राहता येतं आणि तुमच्यावर वर्चस्व गाजवता येतं. आणि महात्मा फुले ज्यांना म्हणतात की मेंदू नसलेले हे लोक आहेत आणि अक्कल शून्य हे लोक आहेत, पण फक्त एक विचार ते या देशात स्थापित करू इच्छितात की आम्ही देवाने पाठवलेले लोक आहोत आणि म्हणून आम्हाला तुमच्यावर अधिकार गाजवता येतो आणि जन्माने आम्हाला अधिकार मिळालेला आहे, त्यामुळे जन्मोजन्मी आम्ही अधिकार गाजवणार आणि जन्मोजन्मी तुम्ही आमची सेवा करा. आणि अशा प्रकारे जी पुरोहितशाही त्यांनी या देशावर लागली, जी मनुवादी व्यवस्था या देशात लागली, त्या ब्राह्मणांनी जे हजारो वर्ष या देशात त्यांचं राज टिकून राहावं म्हणून जे केलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून ज्या वेळेस ही जी व्यवस्था ज्या लोकांना कळली त्या लोकांनी त्या व्यवस्थेला तोडण्याचा प्रयत्न केला. मग आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे. ज्या राजांचा पोवाडा, ज्या राजांची समाधी शोधतात महात्मा फुले पहिल्यांदा आणि त्यांच्यावर पोवाडा लिहितात. महात्मा फुलेंना गणतंत्र अपेक्षित आहे, पण गणतंत्र अपेक्षित असताना ती कुणाची पूजा करतात किंवा महात्मा फुले पहिलं पुष्प कुणाला अर्पण करतात तर ते शिवाजी महाराजांना आहे. आणि म्हणून जे राजा होते आणि राजतंत्र होतं, पण त्या राजतंत्रामध्ये खरी लोकशाही होती. 18 पगड जातीच्या लोकांनी त्यांनी एकत्र केलं होतं. त्या काळात असलेल्या सामंतशाही विरुद्ध, ब्राह्मणशाही विरुद्ध त्यांनी बंड पुकारलं होतं. त्या मनुवादी व्यवस्थेला, मनुस्मृतीला तोडण्यासाठी स्वतः जिजाऊ सामोरे आल्या होत्या आणि माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू देऊ नका अशा म्हणणाऱ्या राजाच्या लोकशाहीला महात्मा फुले प्रणाम करतात आणि पहिला पोवाडा त्यांच्यावर लिहितात आणि या देशामधली व्यवस्था कशी असायला पाहिजे त्याचा एक संदेश आम्हा सगळ्यांना देतात. आणि म्हणून ते गणतंत्र काय आहे ते महात्मा फुलेंना त्यांनी जे साहित्य त्यावेळेस वाचलं आणि थॉमस पेनचा तो ग्रंथ वाचतात, मानवी हक्काचा तो जाहीरनामा वाचतात आणि मानवी हक्क काय असतात, खरं स्वातंत्र्य काय असतं. स्वातंत्र्य फक्त मुठभर लोकांचं नसतं, तर या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य असायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असायला पाहिजे. त्याला स्वतः विचार करण्याची शक्ती असायला पाहिजे, त्याला स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद असायला पाहिजे आणि त्याचं भविष्य स्वतः निर्माण करू शकला पाहिजे. एवढी त्याचं बळ त्याच्यात यायला पाहिजे आणि अशी व्यवस्था या देशात असायला पाहिजे. असं जेव्हा महात्मा फुलेंना कळतं, तेव्हा महात्मा फुले या व्यवस्थेला प्रश्न विचारतात की हे कसलं राज्य आहे.
जिथे आम्हाला बोलण्याची मुभा नाही, आम्हाला शिक्षण घेण्याची मुभा नाही, आम्हाला विचार करण्याची मुभा नाही, आम्हाला बोलण्याची मुभा नाही, आम्हाला ऐकण्याची मुभा नाही, आमची सावली सुद्धा ज्या लोकांना चालत नाही. आणि माणसासारख्या माणूस आम्ही आहोत, पण आम्हाला कुठलेही मानवी अधिकार नाही. आणि म्हणून ही कसली व्यवस्था, या व्यवस्थेला प्रश्न विचारतात महात्मा फुले. आणि मग त्या दिशेने सगळे विचार करतात, तो विचार त्या सगळ्या समाजापर्यंत पोहोचवतात आणि एक मोठा सत्यशोधक समाज निर्माण करतात. आणि अगदी छोट्या छोट्या कार्यातून त्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतात. आणि या हजारो वर्षाच्या व्यवस्थेला एक मोठा चाबूक मारतात की ही पुरोहितशाही, ही देवावर आधारलेली तुमची व्यवस्था, ही जी भ्रष्ट व्यवस्था आहे त्याला नष्ट करा. आणि त्याला पर्याय महात्मा फुले देतात. आणि पहिला विचार त्यांच्या मनात येतो की आमच्या लोकांना कळत का नाही, आमच्या लोकांना उमगत का नाही, आमच्या लोकांना समजत का नाही. हजारो वर्षापासून गुलामगिरी झेलत आहेत, कमरेला झाडू आणि गळ्यात मडका आहे. जे ओबीसी आहे, जे शूद्रातिशूद्र आहेत, त्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नाही, फक्त सेवा देणं म्हणजे वरच्या वर्णाची सेवा करणं हाच आमचा अधिकार आहे. आणि एवढं सगळं असताना आम्हाला ते उमगत का नाही, आम्हाला ते समजत का नाही, तर त्याच्या मागे अज्ञान हे कारण आहे. आणि आमच्या अज्ञानावर त्यांची व्यवस्था ही पूर्णपणे टिकून आहे, त्यांचा डोलारा टिकून आहे. आणि म्हणून तो अज्ञान दूर केला पाहिजे. आणि त्यासाठी ती एका अभूतपूर्व क्रांतीची सुरुवात करतात आणि शिक्षणाची सुरुवात करतात. आणि शिक्षण देणं हे आपल्याला माहित होतं की त्यावेळेस आज जे गणतंत्र आहे, आज त्या गणतंत्राला जर लागू होऊ देत नसेल तर आजची धार्मिक व्यवस्था आहे आजही. आणि त्यावेळेस सुद्धा तीच धार्मिक व्यवस्था, ती ब्राह्मणी व्यवस्था, ब्राह्मणी धर्म त्या शिक्षणाच्या आडे येत होतं. आणि या लोकांना जर शिकवलं तर हे बाबासाहेब म्हणतात जसं गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, बंड करून उठेल. त्यावेळेसच्या तत्सम ब्राह्मणांना माहिती होतं की ह्यांना जर या गुलामीची जाणीव झाली तर हे कदाचित बंड करून उठतील, म्हणून यांनी शिकूच नये. म्हणून हे धर्मविरोधी काम आहे. या देशातील शूद्रांनी शिकणं, या देशातील चतुर्थ वर्णांनी आणि अवर्ण महिलांनी शिकणं म्हणजे हे धर्माच्या विरुद्ध काम आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना धर्म बुडवे म्हटलं गेलं. आणि गोविंदरावांना सांगण्यात आलं की हे धर्माच्या विरुद्ध काम करताय तुमचा मुलगा आणि तुमची सून, आणि यांचा पास झाल्याशिवाय होणार नाही. आणि यांनी हे काम थांबवलं पाहिजे, देवाची अशी आज्ञा, यांनी ते काम थांबवलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांना घराबाहेर काढा, त्यांना जगणं कठीण करा आणि त्याच्यानंतर हे काम थांबेल. आणि आपल्याला माहिती आहे की काही केलं ते काम थांबलं नाही. आणि त्यांनी शिक्षणाची जी सुरुवात केली त्याचा वणवा हा संपूर्ण भारतात पसरला. ही क्रांती आपल्याला झालेली दिसते. आणि त्यातून लोक वाचायला लागले, मुक्ता साळवेसारखे विद्यार्थी तयार झाले, या व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागले. आणि फक्त ब्राह्मणांना नाही तर इंग्रजांना सुद्धा प्रश्न विचारायला लागले. जे काही महात्मा फुले लिहितात आपल्या साहित्यामध्ये, या देशातील व्यक्ती, महाराष्ट्रातील जे आजूबाजूला बघतात, हा शेतकरी इथला नागवला जातोय. या देशामध्ये ब्राह्मणांना धरून इंग्रज जो काही छळ या देशातील शेतकऱ्यांचा करत होते, फक्त महात्मा फुले आपल्या पुस्तकातून दाखवून देत नाही तर त्याच्यावर उपाय सुद्धा सुचवतात की या शेतकऱ्यांचं भलं कसं होईल. आणि त्यासाठी ते अनेक उपाय सांगतात की शेतकऱ्याला कसायला जमीन द्या, त्यांना कर्ज द्या, त्यांना चांगली बियाणे द्या, त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांना शिष्यवृत्ती द्या. इव्हन शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशी कसं पाठवता येईल याचा सुद्धा उल्लेख ते करतात आणि निवेदन त्या प्रकारे इंग्रजांना देतात. आणि आज जे प्रश्न आमच्या शेतकऱ्यांसमोर आहेत त्या सगळे प्रश्न तेव्हा सांगतात आणि त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर सुद्धा ते सोल्युशन सुद्धा देतात की इंग्रजांनी काय केलं पाहिजे किंवा त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने ग्रामीण आणि शहरी शिक्षण सुद्धा वेगवेगळं असायला नको, हे सुद्धा सारखं असायला पाहिजे, याचा सुद्धा ते पुरजोर याचा ते उल्लेख करतात. आणि त्याचप्रमाणे हंटर कमिशनकडे निवेदन देताना त्यावेळेसच्या
आम्ही ज्यांना समाज सुधारक म्हणतो, मग ते आगरकर असतील नाही तर टिळक असतील, जे बहुजनांच्या शिक्षणाच्या पूर्णपणे विरोधात होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की वरच्या वर्गाला शिक्षण मिळालं तर खालच्या वर्गापर्यंत ते हळूहळू येईल, ते रिसेल आणि हळूहळू खालचा वर्ग मग कधीतरी शिक्षित होईल. पण महात्मा फुले याच्या उलट विचार करतात आणि हंटर कमिशनला त्याला निवेदन देतात की शिक्षण हे खालच्या वर्गाला सुद्धा पाहिजे आणि तेवढंच पाहिजे आणि त्याच प्रकारचं पाहिजे. इव्हन ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षणामध्ये सुद्धा फरक करायला नको, महात्मा फुले त्यावेळेस म्हणतात. जो विचार आजही आमच्या ग्रामीण शिक्षणामध्ये आणि शहरी शिक्षणामध्ये खूप मोठा फरक आहे, खूप मोठी तफावत आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहे. शहरी शिक्षणातून शिक्षण घेतलेली मुलं कुठेतरी कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर होतात आहे, पण ग्रामीण भागामध्ये खूप जास्त निराशेचं वातावरण आहे. आणि हे गणतंत्र आहे, हे खरं गणतंत्र आहे की या देशातील शेवटच्या माणसापर्यंत ते सगळे हक्क अधिकार मिळाले पाहिजे जे पहिल्या माणसाला मिळतात. जे प्रथम नागरिकाच्या मुलाला मिळतात ते शेवटच्या माणसापर्यंत मिळायला पाहिजे, शेवटच्या व्यक्तीपर्यंत मिळायला पाहिजे. आणि ते गणतंत्र खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे असायला पाहिजे याची शिफारस करतात. त्याच पद्धतीने महिला ज्यांना अवर्ण मानल्या गेलं, ज्यांना कुठलाही अधिकार दिला गेला नाही, ज्यांना फक्त वस्तू म्हणून ज्यांचा उपयोग केला गेला आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. पुण्यामध्ये त्यांना का सुतिकागृह उघडावे लागले, का त्यांना बालहत्या प्रतिबंधक उघडावे लागले हे आपल्याला माहिती आहे. कशा प्रकारे महिलांना वस्तू म्हणून वागवल्या जायचं आणि ब्राह्मणी महिलांना ब्राह्मणाकडून वस्तू म्हणून वागवल्या जायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या महिलांना फक्त मुलांना त्यांचं शोषण थांबवावं म्हणूनच त्यांनी प्रयत्न केले नाही, तर खुशाल तुम्ही तुमच्या मुलांना आमच्या बालगृहात सोडून जा आणि आम्ही त्यांचा सांभाळ करू, तुम्हाला तुमचं आयुष्य जसं जगायचं तसं जगा, शिक्षण घ्या, पुढे काय प्रगती करायची ती करा. इतका महान विचार देणारे त्या काळात महात्मा फुलेंशिवाय दुसरं कोणी नव्हतं. आणि म्हणून गणतंत्र ही जरी शब्द त्यावेळेस नसेल प्रचलित झालेला, कारण की गण म्हणजे आम्हाला मोजलंच जात नव्हतं, आम्हाला कोणी त्या पंक्तीत बसवलंच जात नव्हतं, तर या लोकांचं तंत्र यावं, या लोकांची सत्ता यावी हा विचारच खूप दूर होता. पण महात्मा फुलेंनी जे दिलं ते आम्हाला सत्ताधारी बनवण्यासाठी ते जे कार्य केलं ते आम्हाला दिसून येतं. आणि याच पद्धतीने त्यांनी पुढे जे केलं, एक सत्यशोधक समाज बनवला आणि सत्यशोधक समाजामध्ये हजारो लोक जोडली आणि प्रत्येक ज्या टप्प्यावर त्यांना वाटलं की आंदोलनं करावी लागतील आम्हाला अधिकार मिळवण्यासाठी, त्यांनी ते केलं. ज्यावेळेस प्रिन्स येतात या महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, त्यावेळेस शेतकऱ्याची अवस्था सांगण्यासाठी स्वतः ते शेतकऱ्याच्या वेशात जातात आणि शेतकऱ्याची अवस्था सांगतात. त्यावेळेस मराठी साहित्य प्रचलित होण्यासाठी त्यावेळेस ते आंदोलन करतात. नाव्यांचा संप घडवून आणण्यासाठी ते आंदोलन करतात आणि अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर महात्मा फुले हे आंदोलन करताना दिसतात आणि एक विचार आम्हाला देतात की जर माणूस म्हणून तुम्ही या देशात जन्माला आलेला आहात तर तुम्हाला ते सगळे मानवी अधिकार मूल्य मिळाले पाहिजे आणि त्यासाठी ते या व्यवस्थेवर प्रहार करतात आणि ह्या पुरोहितशाहीवर ते सगळ्यात जास्त प्रहार करतात आणि त्याला एक पॅरलल व्यवस्था देतात. जर ही पुरोहितशाही इथे आहे आणि ज्या पुरोहितांच्या विचारावर ती अवलंबून आहे आणि ती शोषण करणारी व्यवस्था ह्या भ्रष्ट लोकांनी बनवून ठेवलेली आहे, तर त्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी या बहुजनांना पर्याय द्यावा लागेल. आणि त्यावेळेस देवाला नाकारता येत नव्हतं किंवा देवाच्या अस्तित्वाला नाकारता येत नव्हतं आणि त्यांनी नाकारलेलं सुद्धा नाही, पण त्यांनी निर्मिक असा शब्द दिलेला आहे की कुठेतरी हा सृष्टीचा निर्माण करता आहे आणि ज्याच्या आशीर्वादाने किंवा ज्याच्या मर्जीने किंवा ज्याच्या एका पॉझिटिव्ह एनर्जीने ही सृष्टी चालते, त्या निर्मिकाची नेहमी ते पूजा करायचे. खंडोबाची आरती उचलण्याचा एक तिथे प्रघात होता आणि नेहमी कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही खंडोबाची आरती उचलून आरती करून व्हायचं आणि आमची संस्कृती जपत मूल निवासी आणि ती बहुजन संस्कृती जपत, हिंदू संस्कृती जपत त्यांनी या देशातील लोकांना एक विचार दिला आणि तो विचार त्यांनी एक पर्यायी व्यवस्था दिली आणि म्हणून सत्यशोधक विवाह त्यांनी सुरू केले की पुरुषशाही ही लुबाडणारी व्यवस्था आहे जी विवाह पद्धतीमध्ये सुद्धा आम्हाला लुबाडते, मग एक सत्यशोधक विवाह पद्धती दिली आणि असे नाना प्रकारचे त्यांनी या व्यवस्थेवर प्रहार केले.
आणि गणतंत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर हे जे त्यांनी केलं याचंच फलश्रुती म्हणजे नंतर राजर्षी शाहू महाराजांना एक दिशा मिळाली, सत्यशोधक निर्माण झाले. बाबासाहेबांना बाबासाहेब बाबासाहेबांनी ज्यांना पाहिलं नाही त्यांना ते गुरु मानतात, महात्मा फुलेंना ते गुरु मानतात. आणि तो इतिहास जेव्हा महात्मा फुलेंचा तेव्हा करतो तेव्हा ते गणतंत्र आणण्यासाठी बाबासाहेब पूर्ण आयुष्यभर झटतात आणि या देशाला एक संविधान देतात. आणि आज ते गणतंत्र आमच्या देशात आहे काय हा प्रश्न सुद्धा आम्ही विचारायला पाहिजे. ज्या शेवटच्या माणसाचा विचार महात्मा फुले करतात, आज काय ते शेवटच्या माणसापर्यंत आम्हाला ते अधिकार मिळतात आहे का? ज्या शिक्षणासाठी, जे शिक्षण मिळण्यासाठी हे फुले दाम्पत्य झटले, काय ते शिक्षण आज आमच्या लोकांना मिळत आहे का? त्यासाठी तो विचार करणं गरजेचं आहे. शिक्षण म्हणजे जिथे सत्य कळतं, सत्य जिथे समजतं, सत्य बोलण्याची जिथे हिंमत येते, सत्य शोधण्याची जिथे हिंमत येते आणि सत्य लिहिण्याची तिथे हिंमत येते आणि अन्याविरुद्ध वाचा फोडण्याची जिथे हिंमत येते, ते म्हणजे शिक्षण. त्या शिक्षणाला बाबासाहेब वाघिणीचं दूध म्हणतात. पण आज आपण बघतो आहे की आज त्या शिक्षणालाच त्यांनी सगळ्यात जास्त संपवलेलं आहे. आज आपण बघतो की 8वी पहिली ते 10वी पर्यंत जो सिलेबस आहे तो अतिशय कुचकामी असा सिलेबस आहे. माझा मुलगा सुद्धा 7वीत आहे. जे काही मी बघते सिलेबस मध्ये, या व्यवस्थेला समजण्याची लायकी किंवा योग्यता निर्माण करणारं ते शिक्षण नाही आहे. फक्त एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पास करून कुठेतरी आमचा मुलगा 10वी झाला 12वी झाला फक्त असं सांगणारा ते शिक्षण आहे. जे विचार तत्वज्ञान महात्मा फुले सांगण्याचा प्रयत्न करतात ते तत्वज्ञान आजही हे शिक्षण इकडे आम्हाला देण्यास असमर्थ ठरतं. जे काही आमच्या सभोवतालचे प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, शिक्षण हा तर मोठा प्रश्न आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण शिक्षणावर तर यांनी लगाम लावलेला आहे. कोरोनाच्या नावाखाली शाळा बंद ठेवलेल्या आहेत, मुलांचे ऑनलाईन क्लासेस बंद झालेले आहेत आणि खरं तर त्यांचं शिक्षण संपल्यासारखंच आहे. कुठेतरी 2 वर्ष शाळा बंद राहिल्या, पण आजही त्या आमची मुलं 5 वर्ष मागे गेल्यासारखी वाटत आहेत. आणि तेच शहरी भागातील शिक्षण सुद्धा फक्त आईची ओळख व्हावी, कुठे तरी डिग्री घेऊन नोकरी करणार आणि त्याची प्रचिती आपल्याला येते. लोकांना अत्याचार होतात पण ते बोलत नाही, ते त्याच्याविरुद्ध भांडत नाही. आणि हे जर शिक्षण जर असं शेळीचं दूध देणारं शिक्षण आमच्याकडे असेल तर कुठेतरी सत्यशोधकांनी एक तर या शिक्षण व्यवस्थेला सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आवाज येतोय. बोला बोला. किंवा दुसरीकडे आम्हाला कुठेतरी पॅरलल शिक्षण व्यवस्था सुरू करावी लागेल. पॅरलल कुठेतरी कॅडर कॅम्प घ्यावे लागतील आणि आमच्या लोकांना खरं शिक्षण देण्याची गरज आम्हाला पडणार आहे. आणि त्या माध्यमातून जे काही अपेक्षित होतं आमच्या महापुरुषांना, गणतंत्र जे अपेक्षित होतं आमच्या लोकांना, ते आणण्याची आम्हाला गरज आहे. आज आम्हाला दिसतं की आज जे काही आकडे आम्हाला दिसतात आहे, म्हणजे NCBR आहे, नॅशनल क्राईम ब्युरो रिपोर्टचे आकडे आहेत, जे आकडे सांगतात की जर या देशात गणतंत्र आहे आणि 75 वर्षापासून आम्ही पुढे वाटचाल करत आहोत आणि जर आमचं तंत्र किंवा आमची व्यवस्था ही जर बळकट व्हायला पाहिजे, आम्ही पुढे वाटचाल करतो ते बळकट व्हायला पाहिजे. पण आम्हाला दिसतं की काही इंडिकेटर्स आमचे जे आहेत ते फार पुअर आहेत, म्हणजे महिलांवरती अत्याचार वाढत चाललेले आहेत. हे कुठलं गणतंत्र आहे? काय तुम्ही एक सिस्टीम डेव्हलप करू शकत नाही की जिथे महिलांवर अत्याचार जे होतात त्याच्यावर कंट्रोल करता येईल? हा जो या देशामध्ये महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याला बदलता येईल काय? तुम्हाला तो माइंडसेट बदलायचा नाहीये. पण आपल्याला दिसतं की ज्या लोकांच्या विरोधात महात्मा फुले आयुष्य भांडले, ज्या लोकांच्या विरोधात शिवाजी महाराजांनी संघर्ष केला, ज्या लोकांच्या विरोधात शाहू महाराज आणि बाबासाहेबांनी आणि आमच्या तमाम महापुरुषांनी महानायकांनी संघर्ष केला, आजही गणतंत्र गणसत्ता राबवण्याचा
सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत. आणि म्हणून नावाला कुठेतरी गणतंत्र आहे, पण आम्हाला ते होताना दिसत नाहीये. आणि म्हणून आपल्याला दिसतं की गणतंत्र म्हणजे या देशाने एक रिपब्लिक डेमोक्रेटिक सिस्टीम एक्सेप्ट केली आणि त्याच्यामध्ये लोकशाही आहे, मान्य केलं आम्ही. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं, लोकांकडून चालवलेलं राज्य हे आहे. आणि त्याला चालवण्यासाठी या देशामध्ये आम्ही आमचे लोकप्रतिनिधी निवडतो. एक कॉन्स्टिट्यूशन आमच्या देशामध्ये आहे आणि त्या कॉन्स्टिट्यूशन नुसार या देशाची राज्यसत्ता चालावी, हा देश चालावा, त्यासाठी आम्ही आमचे लोकप्रतिनिधी निवडतो. पण असे बरेच उदाहरणं आहेत की आमचे लोकप्रतिनिधी आमच्याकडून निवडून जातात, पण काय आमच्या हक्क अधिकारासाठी ते काम करतात. म्हणजे आपल्याला दिसेल की खूप मोठं ओबीसीचं आंदोलन सुरू आहे. मला याचा उल्लेख करावासा वाटतो की मी स्टॅलिन मुख्यमंत्री तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचं खूप खूप धन्यवाद देईल की त्यांनी हे गणतंत्र आहे, ते ज्यांच्या राज्यात जे चालू आहे ते गणतंत्र आहे. त्यांनी नीटची परीक्षा रद्द केली. जी नीटची परीक्षा जिथे लाखो रुपयाची फीस देऊन फक्त शहरी विभागातील लोकांचे सिलेक्शन होतं आणि ग्रामीण विभागातील मुलांना डावललं जातं, जे चांगले डॉक्टर होऊ शकतात, जे सेन्सिटिव्ह डॉक्टर होऊ शकतात, जे आपल्या भागात येऊन कार्य करू शकतात, अशा लोकांना पूर्णपणे डावलून फक्त एका वेगळ्या तबक्यातील लोकांना डॉक्टर बनण्याची संधी देणारा गणतंत्राच्या विरुद्ध असणारा तो जी एक्झाम होती त्याला ती रद्द केली. ओबीसीचं MBBS आरक्षण त्यांनी वाढवलं आणि पुढे राज्यात ते सगळे इंजिनिअरिंग आणि या सगळ्या गोष्टींसाठी ते करणार आहेत. त्यांनी ते केलेलं आहे. तर हे खरं गणतंत्र आहे. पण आम्ही आमच्या राज्यात बघतो, आम्ही आमच्या देशात बघतो, आम्ही आमचे लोकप्रतिनिधी निवडून पाठवतो आणि त्या बोलायला पाहिजे. SC ST OBC NT आदिवासी या लोकांची भाषा बोलायला पाहिजे, यांचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे. गणतंत्र हेच आहे की तुम्ही निवडून लोकप्रतिनिधी म्हणून जा, लोकांच्या मधून निवडून जा आणि लोकांचं प्रतिनिधित्व करा, लोकांच्या हक्क अधिकाराची भाषा बोला. ज्या प्रकारे महात्मा फुले बोलले, ज्या प्रकारे बाबासाहेब बोलले, त्या प्रकारे तुम्ही ते दिलेलं कॉन्स्टिट्यूशन आहे त्याप्रमाणे तुम्ही बघा. पण काय ते लोक करताना दिसतात. म्हणजे इकडे ओबीसीचे 300 आमदार खासदार आहेत, 300 खासदार आहेत, पण ओबीसीच्या विरोधात निर्णय कसा काय लागतो. 10% लोक, सवर्ण लोक कधीही रस्त्यावर उतरले नाही, पण त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणून त्यांना 10% रिझर्वेशन कसं काय दिलं जातं. तुम्ही कुणाची सत्ता राबवायला चालले आहात, तुम्ही कुणाकडून निवडून आलेले आहात आणि कुणाची सत्ता राबवायला चाललेले, हा प्रश्न आम्हाला उद्या विचारावा लागणार आहे. आणि म्हणून कुठल्याही पक्षाचे असो, पण जेव्हा तुम्ही निवडून जाता तर कुणाकडून निवडून जाता आणि कुणाचं रिप्रेझेंटेशन तुम्ही करायला पाहिजे. आणि गणतंत्र जर करत असेल तर खऱ्या अर्थाने गणतंत्र आहे, नाही तर फक्त नावापुरती गणतंत्र आहे. त्याचप्रमाणे या देशामध्ये बेरोजगारांचे आकडे वाढत चाललेले आहे. आज खूप मोठा वर्ग आमचा निराशेच्या गर्तेत आहे. परीक्षेच्या नावाखाली चालान फाडून फक्त या देशामध्ये हे सरकार आपली संपत्ती वाढवत आहे आणि ती वाढवलेली संपत्ती टाटा बिर्ला सारख्या ज्यांना महात्मा फुले लाडजी भटजी शेठजी म्हणतात त्या लोकांना देत आहे. आणि म्हणून हे गणतंत्र चालवण्याची धुरा ज्यांच्यावर आहे, फक्त 26 जानेवारीला पांढरे कपडे घालून सकाळी ध्वजारोहण करून मिठाई खाऊन गणतंत्र साजरा होणार नाही. खरंच या देशात गणतंत्र आहे काय, खरंच या देशामध्ये गणतंत्र राबवला जातोय का, आणि या देशामध्ये लोकांची सत्ता आहे का, शेवटच्या घटकापर्यंत लोकांना काहीतरी मिळतंय का, हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. आणि म्हणून लोकशाहीची जी थट्टा या देशात या वर्षी झाली, या इतिहासात कधीच झाली नाही. शेतकऱ्यांचे जे आंदोलन झालं, एकीकडे आमच्या देशामध्ये असा राजा जन्माला येतो, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू नये आणि शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारा एक महापुरुष आमच्या देशात जन्माला येतो. पण या देशामध्ये जर शेतकरी आपल्या हक्कासाठी जर 6 महिने दिल्लीमध्ये बसत असतील आणि त्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी सगळे प्रयत्न केले गेले असतील, त्यांना मारण्यापर्यंतचे, आणि त्याच्यानंतर तो कृषी कायदा त्यांच्या हिताच्या विरुद्ध असलेला कृषी कायदा संसदेत पास होत असेल आणि जेव्हा त्यासाठी त्यांना जर आंदोलनासाठी बसत असेल, तर मला असं वाटतं या देशात लोकशाही पण नाहीये आणि गणतंत्र पण नाहीये. आणि म्हणून आम्हाला सत्यशोधक वाढवावे लागतील. आम्हाला या आमच्या महापुरुषांना अपेक्षित असलेलं गणतंत्र, आमच्या महापुरुषांना अपेक्षित असलेली लोकशाही, जरी शिवाजी महाराज राजे होते पण खऱ्या अर्थाने लोकशाही होती त्यांच्या राज्यामध्ये, पण आज लोकशाहीच्या नावाखाली या देशामध्ये एक राजेशाही आहे. या देशामध्ये लाडजी भटजी शेठजींना हा देश विकण्याचं षडयंत्र सुरू आहे.
या देशातील गरीब जनतेला नोकरीपासून, शिक्षणापासून, रोजगारापासून, अन्नापासून उपाशी ठेवला गेलेला आहे. त्यांना प्रतिनिधित्व मिळू दिला जात नाही आहे. आणि म्हणून ही व्यवस्था बदलायची असेल तर आपल्याला महापुरुषांचा विचार लोकांना द्यावाच लागेल. त्यांना काय अपेक्षित होतं ते सांगावंच लागेल. आणि सत्यशोधक म्हणून आम्हाला आमचे सैनिक आणखी जास्त तयार करावे लागतील. आणि ते का करणे गरजेचं आहे हा विचार सुद्धा आपल्याला त्यांना द्यावा लागेल. आणि आमचे महापुरुष झटले, खूप जास्त संघर्ष केला, खस्ता खाल्ल्या. एक आदर्श समाज या देशात घडावा, एक मानवी मूल्यावर आधारित या देशामध्ये एक समाज घडावा. पण आपण बघतोय की आपण हळूहळू त्याच्यापासून खूप जास्त दूर चाललो आहे. आणि या देशातील लोकप्रतिनिधी जे आम्हाला दिसतात, आमच्या आजूबाजूला, तुमच्या शहरात दिसतात, तुमच्या गावात दिसतात, तुमच्या भागात दिसतात, बरेचदा आपल्याला दिसतात की ते लाडजी भटजी शेटजीचं काम करण्यासाठी लोकप्रतिनिधी झाले की काय असं वाटायला लागतं. गोरगरिबांचे प्रश्न, दबेकुचलांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न हे सगळे आपल्याला इथे दिसत नाही. जॅपनीज मेंदूज्वराची साथीचं आमच्याकडे वॅक्सिनेशन सुरू होतं. त्या निमित्ताने मला खूप साऱ्या शाळेमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि पाहिलं की शाळेची अवस्था अतिशय खस्ता आहे. म्हणजे मला पहिल्यांदा आमच्या नगर परिषद शाळेच्या शिक्षकांचा आणि पंचायत समितीमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचा अनुभव आला की आपले पगार देऊन त्यांनी आणखी शिक्षक नेमलेले आहेत. स्वतःच्या पगारातून काही पैसे देऊन त्यांनी आणखी शिक्षक नेमलेले आहेत. कारण की त्यांनी आपल्या प्रयत्नातून शाळेतल्या मुलांची संख्या पण वाढवलेली आहे. त्यांना वर्ग पण देण्यात आले नाही, शिक्षण पण देण्यात आले नाही, पण तो बजेटच दिला जात नाही. आणि आमचे शिक्षक आपल्या पगारातून मुलं शिक्षक नेमतात. आणि खरंच गौरवाची गोष्ट वाटली मला, फार छान वाटलं हे करून की कुठेतरी हे महात्मा फुलेंचं रूप आहे, कुठेतरी सावित्रीबाई फुलेंचं रूप आहे की ते शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते कमिटमेंट जे दिसायला पाहिजे गव्हर्नमेंटचं तेच आपल्याला ते दिसत नाही. आणि म्हणून त्याला चॅलेंज करण्याची गरज आहे. आणि हा सगळा पैसा हा कुठल्या तरी विकास नावाच्या खोट्या विकासावर खर्च होतो. म्हणजे तुमच्या भागात काय बघा आणि माझ्या भागात काय, तर विकासाच्या नावाखाली सिव्हिल वर्क करण्यात येतं, रस्ते फोडल्या जातात, रस्ते बांधल्या जातात आणि हे सगळं सिव्हिल वर्क केलं जातं. माटली गोट्याचा विकास केला जातो, पण माणसाचा विकास करताना कोणी दिसत नाही. आणि परिस्थिती सगळीकडे दिसते. जिथून माणूस घडतो ते शिक्षण, ते 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 शिक्षण जे महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेला अपेक्षित होतं की शिक्षणाविना माणूस हा पशुसारखा आहे आणि ते देणं त्यांना गरजेचं आहे. पण तिथून घडतो त्याच्यावर बजेट नाही, त्याच्यावर बजेट एलोकेशन नाही. आणि कोरोना काळामध्ये हे सरकार पूर्णपणे फेल झालेलं आहे. हे आपल्याला दिसलं की फक्त आपल्याला कोरोना काळातच नाही तर त्याच्या आधी सुद्धा आरोग्याची जी अवस्था होती, डॉक्टर म्हणून सांगेल, आज आपल्या वडिलांना हार्ट अटॅक आला तर कुठे सरकारी दवाखान्यात नेऊन त्याचा उपचार होईल याची आपल्याला गॅरंटी नाही. आपला बाळ जर कमी वजनाचा जन्माला आला तर सरकारी दवाखान्याच्या NIC मध्ये ठेवून त्याला वाचवता येईल याची आपल्याला शाश्वती नाही. आणि हेल्थवर जो बजेट आहे तो फक्त 1% आहे. म्हणजे एका माणसामागे या देशामध्ये वार्षिक 300 रुपये खर्च होतात हेल्थवर, फक्त 300 रुपये खर्च होतात. हा एक लाजिरवाणा आकडा आहे. आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो की या देशामध्ये बाल मृत्यूदर जास्त आहे, माता मृत्यूदर जास्त आहे, अंडर 5 मॉर्टॅलिटी जे 5 वर्षाखालील मरणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. या देशामध्ये अॅनिमियाचं प्रमाण जास्त आहे मुलींमध्ये. पण याच्यासाठी कुठेही ठोस उपाय केला जात नाही, कारण की बजेटच खर्च केला जात नाही. आणि म्हणून आपल्याला दिसतं की सगळीकडे कमिशनवाला मिशन चालू आहे, कमिशनवाली सरकार चालू आहे. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हे आमच्या भागामध्ये नगरपंचायतचे इलेक्शन आता झाले. नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये एकेका वॉर्डामध्ये काँग्रेस आणि बीजेपीने 5-5 लाख खर्च केले. कुठून येतो हा पैसा? आणि जेव्हा हा खर्च केला जातो तेव्हा ते नगरपंचायतचे निवडून आलेले नगरसेवक, पार्षद हे लोकांची काय सेवा करतील? 5 लाख जसा खर्च केले तर 50 करोड कसं कमवता येईल याचा विचार करतील. आणि म्हणून अशा वेळेस शिक्षणाला मुठमाती दिला जाते, त्या गावातील आरोग्याच्या कार्यक्रमाला मुठमाती दिला जाते, त्या गावातील त्या व्यक्तीचा विकास कसा होईल, तो व्यक्ती कसा जगेल आणि प्रगती करेल या सगळ्या कार्यक्रमाला मुठमाती दिला जाते. आणि सगळीकडे कमिशनचं मिशन चालतं. आणि हे असे चालवणारे लोक या देशामध्ये गणतंत्र चालवत आहेत. तर आम्हाला कुठेतरी यांना प्रश्न विचारावा लागेल की काय या देशाला स्वातंत्र्य यासाठी मिळालं की इथे मुठभर लोकांची सत्ता चालावी. आजही लाडजी भटजी शेटजीची सत्ता आहे. आजही जे प्रतिनिधी जे आकडे आहेत, कार्मिक आयोगाचे आकडे आहेत, ते सांगतात आपल्याला की या देशामध्ये जे मुठभर लोक आहेत 15% लोक त्यांच्याकडे 90% जागा आहेत.
त्या श्रेष्ठ पदाच्या जागा आहेत. IAS IPS ऑफिसर याच्यामध्ये आता लॅटरल एंट्री सुरू झालेली आहे. लाटजी भटजी शेट्टीच्या मुलांना लॅटरल एंट्री देऊन त्यांना IAS IPS बनवला जात आहे. जिथे आमचे मुलं IAS IPS बनतील आणि वाघिणीचं दूध पिल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहणार आणि महात्मा जसे बाबासाहेब म्हणतात ते गुरगुरतील, तर आज त्यांना डावलून कुठेतरी तडजोड करणाऱ्या लोकांना किंवा वशिला घेऊन लोकांना ते बनवला जात आहे. कुठेतरी हळूहळू आपल्याला न्याय व्यवस्था तर माहितीच आहे या देशातील. आजही ही व्यवस्था या देशातील बहुजनांना दबेकुशल लोकांना न्याय देत नाही आणि म्हणून ज्युडिशरीमध्ये जे रिप्रेझेंटेशन आहे आजही ते इंग्रज सरकार ज्यांना म्हणतात की आम्ही तुमच्यामध्ये ज्युडिशियल ऑनेस्टी नाही तर आम्ही तुम्हाला कोर्टाचे जज करू शकत नाही असं इंग्रज सरकार ब्राह्मणांना त्यावेळेस म्हणाले. कलकत्ता हायकोर्टाचे जेव्हा जज लोकांची नेमणूक होती त्यावेळेस ते म्हणाले. पण आजही आणि असं असताना आज 100% जजेस त्यांचे आहेत, तर आज आम्हाला दिसतं की कुठेतरी निर्णय हे लाटजी भटजी शेटजीच्या बाजूने लागतात आणि आमचा शेतकरी, आमचा आदिवासी, आमचा दबाकुसला वर्ग, आमचा शेतकरी हा कुठेतरी डावला जातो, कुठेतरी मारला जातो आणि त्याने खचला जातो. आणि अशा प्रकारे हे जे पिलर्स ऑफ डेमोक्रेसी आहेत, ही जी प्रशासकीय व्यवस्था आहे, ही न्याय व्यवस्था आहे, इथली जी मीडिया आहे आणि इथले जे आमचे जे लोकनेते आहेत, ही सगळी व्यवस्था कुठेतरी बदलली पाहिजे. त्यासाठी सत्यशोधक म्हणून आम्हाला आमचा लढा तीव्र करावा लागेल. फक्त विचार दिला नाही तर होणारच आहे, पण जेव्हा कृतीची वेळ येते तेव्हा आम्हाला कृती सुद्धा करावी लागेल. इथे मेसेज आलाय की आमची सत्यशोधक विधी तज्ञ असला पाहिजे आणि ते जास्तीत जास्त तयार व्हायला पाहिजे. शुद्रातिशूद्र महात्मा फुले ज्यांना म्हणायचे, आजचा SC ST OBC NT विजय आणि मायनॉरिटी मुस्लिम ख्रिश्चन यांच्या बाजूने लढणारा आमचा विधी तज्ञ वर्ग पण तयार झाला पाहिजे. आमचे डॉक्टर्स पण तयार झाले पाहिजे. ज्या प्रकारे सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी जी सेवा दिली त्यावेळेसच्या लोकांना प्लेगच्या काळामध्ये, ज्या वेळेस आमच्या गायनेकॉलॉजी जेवढ्या डिलिव्हरी करत नाही तेवढ्या डिलिव्हऱ्या स्वतः सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या आहे डॉक्टर नसताना, त्या करुणेचे लोक डॉक्टर्स तयार व्हायला पाहिजे. रखमाबाई राऊ सारखे डॉक्टर जे जेव्हा सत्यशोधक विचारून तयार होतात, वयाच्या 91व्या वर्षीपर्यंत सर्व्हिस देतात आणि एक जो लग्नाचं न्यूनतम वय किती असायला पाहिजे याचा तो कायदा आणतात. त्या प्रकारचे डॉक्टर सुद्धा तयार झाले पाहिजे, इंजिनियर सुद्धा तयार झाले पाहिजे. एक रिसोर्सफुल वर्ग तयार झाला पाहिजे जो चळवळीला पैसा देईल, जो चळवळीला वेळ देईल, चळवळीला आपला विचार देईल आणि ही चळवळ बळकट करेल. जर चळवळ वाचणार नाही, हा जर विचार वाचणार नाही, तर आमची येणारी पिढी वाचणार नाही. हे आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण की आमची लढाई आम्हीच लढू शकतो. सर जसं म्हणाले झालटे सर की कुणाची मध्यस्थी आम्ही करायची, कुणाच्या बाजूने आम्हाला जायचं ते आम्हाला ठरवावं लागेल. आमचा आत्मसन्मानी आणि आमचं स्वाभिमानी आंदोलन आम्हाला उभं करावं लागेल. आमची टीम आम्हाला उभी करावी लागेल. महात्मा फुलेंचा विचार आम्हाला दूरपर्यंत द्यावा लागेल. एवढं मी इथे सांगू इच्छिते. आणि खऱ्या अर्थाने अपेक्षित असलेलं गणतंत्र आपल्याला या देशात आणायचं आहे. आपल्या महापुरुषांनी जे संघर्ष केला, आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली आणि आम्हाला जे अधिकार दिले, ते अधिकार अबाधित राहावे म्हणून आम्हाला एक पॅरलल सिस्टीम उभी करावी लागेल. त्यासाठी जास्तीत जास्त कॅडर कॅम्प घ्यावे लागतील. कॅडर कॅम्पमध्ये आपली संख्या सुद्धा वाढवावी लागेल. जास्तीत जास्त यंग लोकांना तयार करावं लागेल. यंग जनरेशन जी आहे त्यांना तयार करावं लागेल. ती इमानदार असते, बरेचदा ती करप्ट झालेली नसते. तर अशा लोकांना आपल्याला तयार करावं लागेल आणि हा लढा आपल्याला तीव्र करावा लागेल. या निमित्ताने मी सांगू इच्छिते. आणि आम्ही ते कार्य करतच आहोत. झालटे सर आमच्यासोबत कितीतरी दिवसापासून आहे. आम्ही बोलत असतो, अन्यायाविरुद्ध लढत असतो. आणि या निमित्ताने आज मला इथे आपण बोलवलं, आपण मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानते आणि इथेच थांबते. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. हॅलो हॅलो हा बोला. राष्ट्रपिता तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांना अपेक्षित गणतंत्र या विषयावर ताईंनी अतिशय तळमळीने, आत्मीयतेने सखोल उद्बोधन आपल्याला केलं आहे. ताईंनी व्यक्त केलेली खंत सर्वांनाच ती आपल्या सत्यशोधकांना आहे की जी 75 वर्ष या देशाला स्वातंत्र्य मिळून झालीत
आणि या 75 वर्ष होऊन सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही. बहुजनांचे मुलांना शिक्षणापासून वंचित पद्धतशीरपणे आणि प्लॅनिंगने वंचित शिक्षणापासून त्यांना केलं जात आहे. आणि तात्यासाहेबांनी सत्यशोधक चळवळ ज्यावेळेस सुरू केली, खंडोबाची तळी उचलून त्या सत्यशोधक जे त्यांच्या सामील होत त्यांना ते खंडोबाची तळी उचलून त्यांना शपथ देत, म्हणजे सांस्कृतिक रित्या या सर्वांना जोडण्याचं काम तात्यासाहेबांनी केलं. तेही ताईंनी आपल्याला विषय निश्चितच आपल्याला ते मार्गदर्शन केलं. सत्यशोधक विधिकर्ते वाढवले गेले पाहिजेत, तेही निश्चित आहे. कारण तात्यासाहेबांचं वाक्यच होतं, सर्व साक्षी जगतपती त्यास नको मध्यस्थी. आणि ताईंनी महत्वाचा प्रश्न जो सांगितला शिक्षण पद्धती बाबत की सत्यशोधकांनी पॅरलल शिक्षण पद्धती ही सुरू केली पाहिजे. कारण की आपल्या तात्यासाहेब, राष्ट्रपिता तात्यासाहेबांना जे अपेक्षित होतं की ते म्हणत की मूल्य शिक्षण द्या. आणि आजही आपल्या पुस्तकी ज्ञान दिलं जातंय, तेही निश्चितच खरं आहे की जोपर्यंत पॅरलल शिक्षण पद्धती किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे शिक्षण पद्धती आपण करत नाही, तोपर्यंत निश्चितच आपण सत्यशोधक शांत बसणार नाहीत. हेही मी आपल्याला सर्वांच्या वतीनं आपल्याला वचन देतो. आणि विकासाच्या बाबतीत जी ताईंनी खंत व्यक्त केली ती अतिशय रास्त आहे. माती गोट्याचा विचार केला, धरणं बांधून आपलं माती गोट्याचा विचार केला जो पण माणसांचा नाही, हे अतिशय आजचं हे प्रखर सत्य आहे. आणि ताई, आपण सत्यशोधक निश्चितच या पुन्हा जे तात्यासाहेबांना जे अपेक्षित होतं किंवा आजही आपल्या मायमावल्या ज्या म्हणतात की इडापिडा जाऊन बळीचं राज्य हो, निश्चितच या गोष्टीसाठी आपण सत्यशोधक एकत्र येऊया आणि पुन्हा या तात्यासाहेबांचं आणि आपल्या महापुरुषांचं स्वप्न साकार करूया. आपण या ठिकाणी अतिशय छान असं उद्बोधन केलंय. मी नंतर श्रीयुत परमेश्वर बनकर यांना विनंती करेल की त्यांनी आभार प्रदर्शन करायचंय. सर्वांना सर्वप्रथम जय ज्योती जय सत्यशोधक. आवाज येतो का सर माझा? येतोय. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मी व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आजच्या या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आपण हा जो विचार मंथनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, कार्यकर्त्यांच्या विचारामध्ये नक्कीच या ठिकाणी किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये नक्कीच या ठिकाणी भर पडलेली आहे. राजकिशोरजी तायडे सर असतील, अरविंदजी खैरनारजी सर असतील, भगवानजी रोकडे सर असतील, आमचे आदर्श शंकररावजी लिंगे साहेब असतील, डॉक्टर स्मिताताई मेत्रे असतील, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजकिशोरजी तायडे सरांनी अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. त्याबरोबरच आजच्या या कार्यक्रमाची भूमिका जी झाटे सरांनी या ठिकाणी मांडली, तर म्हणजे इतिहासाचा बोध घेऊन वर्तमानामध्ये माणसाने कसं वागलं पाहिजे, एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून हा अनुभव किंवा ही त्यांची भूमिका स्पष्ट झाली. सरांनी आपली भूमिका या ठिकाणी योग्य पद्धतीने मांडली, त्याबद्दल मी झाटे सरांच्या ठिकाणी आभार मानतो. त्याबरोबरच उद्घाटन शिंदे सरांनी केलं. शिंदे सरांमध्येही या ठिकाणी समाजामध्ये जाऊन किंवा समाज कार्य करण्याची तळमळ या ठिकाणी दिसली. शिंदे सरांनी अजून काही सूचना केल्या आणि कार्यक्रमाचं उद्घाटन करून या ठिकाणी आपल्याला सर्वांना त्यांनी पुढील कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी शिंदे सरांच्या ठिकाणी आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्त्या अभिलाषाताई गावतुरे, ज्या एक प्रसिद्ध बालतज्ञ आहेत, त्यानंतरच भूमी ब्रिगेडचं देखील ते या ठिकाणी काम करतात. तर एक डॉक्टर की पेशा असताना सुद्धा समाजाबद्दलची असलेली तळमळ, समाजाबद्दलची असलेली आपुलकी हा काही एक म्हणजे खूप मोठी क्रांतीची गोष्ट आहे. कारण आज आपण इतर डॉक्टरांचं जर या ठिकाणी बघितलं तर तेवढं समाज कार्यामध्ये योगदान कोणाचंही असताना आपल्याला दिसत नाही. आणि इथं
डॉक्टरकीचा अभ्यास करून सर्व डॉक्टरकीचा अभ्यास करून महापुरुषांचं साहित्य वाचणं आणि ते केवळ वाचणंच नव्हे तर ते प्रबोधनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडणं ही या ठिकाणी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. ताईंनी अगदी तथागत गौतम बुद्धांपासून महात्मा फुलेंपर्यंतचा जो काही इतिहास आहे, हा इतिहास आणि करंट मध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत, म्हणजे शिक्षण कसं दिलं पाहिजे आणि आजचं शिक्षण कसं आहे, त्याबरोबरच व्यवस्थेमध्ये काय चालू आहे, गोरगरिबांचे मुलं IPS IAS अधिकारी होण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी शेटजी भटजी लाटजीचे मुलं या ठिकाणी IAS IPS बनत आहेत. म्हणजे हे गोरगरिबांच्या ताटातून कुठेतरी हिसकावून घेतलं जात आहे. हा एक प्रकारचा त्यांनी आपल्याला म्हणजे वास्तव परिस्थितीवरती त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. अशा विविध गोष्टीवरती, विविध बाबींवरती त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. खूप चांगलं वाटलं की असेही डॉक्टर आहेत की जे समाजाबद्दल प्रेरणा, आपुलकी या ठिकाणी दाखवत आहेत. खरंच आनंद वाटला की ताईंचं भाषण ऐकून आणि खूप चांगलं आणि त्यांनी जे काही कार्यकर्त्यांना केडरच्या माध्यमातून जे कार्यकर्ते घडवले जातात आणि केडरच्या माध्यमातून कार्यकर्ते घडवण्याची संख्या वाढली पाहिजे, हाही त्यांनी जाता जाता एक संदेश दिलेला आहे. तर तो नक्कीच आपण सर्वांनी त्याच्यावरती विचार करावा असं मला वाटतं. आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या ऐकून घेतला. कार्यक्रमाला कसल्याही प्रकारचा या ठिकाणी अडथळा